सासऱ्याने घराबाहेर काढलं होय तुला? हा. बायकोनं तर नाही ना काढला. तर काय झालं काय म्हणतो मी? आता काय व्हायचं काय? ते खवीस थेरडा आमचं सासरा कोंबड्या ऐकल्याहून बाहेर काढला. एवढ्यासाठी म्हाताऱ्याने तुला घराबाहेर काढलं होय? बघा बघा. मग रागवायचं कशाला गाड्या? हा. बायकोचा तर जीव आहे ना तुझ्या. हम्म. मग एक काम कर, मागल्या भिंतीन उडी मारून घरामध्ये शिर. हं? सासऱ्याला चुकून घरात राहायचं. हम्म. म्हणजे जावायला घराबाहेर काढला म्हणून सासऱ्याला समाधान, नवरा माझो राहतो म्हणून बायकोला समाधान. बरे असं किती दिवस चालायचं? आता गड्या पुढचं मी बघतो. बसले तिथं. दादासाहेब राम राम. साहेबराव. अरे या या या. आज गरीबाकडे कसं येणं केलं? मला गरीब म्हणायचं मेन त्यात लोकसेवा सगळीकडे जावं लागते. काही विशेष? आता विशेष नाही. रकमा, ए रकमा, जे छान साहेबराव असनी. बसा खरं. बसा. अपूरच्या आणि इतक्यात. त्याचं काही विशेष नाही म्हणा. दादासाहेब आलो तू जावाईबद्दल बोलायला. नाव काढू नका तेच. लई सावरून घेतला, पण हरामी तर हरामीच. निस्तावून केपडा करताय, तमाशा जातय, बायकाना चिवतय. आले कानाव आले. मग कसं झालं तरी आपला जावई. अवघड जास्त दुखणं म्हणायचं आणि दुसरं काय. म्हणून त्याला घराबाहेर काढले म्या. बरे झाले 4 दिवस झाले. लई शिक्षा झाली. सकाळी आलतो माझ्याकडे. अहो रडलं काय बेकलं काय फार तोंड उतरून गेलेलं. पश्चाताप झालाय त्याला आता. मला म्हणलं दादासाहेबांना मी लई त्रास दिलाय. हो मला तरी सुख वाटते का हो पोरीला दुःखात ठेवाय? तेच म्हणतो मी. बायको पासून तोडलाय. बाईच्या जागी शान खाईल दुसरं काय. तुम्ही म्हणता तर हरकत नाही, पण पुण्यांदा हरामखोरी चालू देणार नाही मी. कुठं तो? नाही बाहेर मी आणतो त्याला बाहेरच. दादासाहेब खरंच चांगलं गेला. देव माणूस बघा तुम्ही. रकमा, हे पोरी, आल्या. हे बघ घरात घेतो मी त्याला, पर बजावून सांगा आज त्याला. एक डाव माफ केलं म्हणावं. मोर्चाला खपवून घेणार नाही. आणि बघ काहीतरी पोटा पाण्याचा उद्योगधंदा कर म्हणावं. होय सांगते.